नमस्कार. मी प्रिन्सिपल VN सूर्यवंशी, HPT आर्ट्स आणि RYK सायन्स महाविद्यालयातील आमचे सर्व प्राध्यापक सहकारी, शिक्षकेतर सहकारी यांच्या वतीनं फर्स्ट इयर BSc आणि फर्स्ट इयर BA सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपण आमच्या महाविद्यालयावरती विश्वास दाखवला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 1924 साली HPT आर्ट्स या महाविद्यालयाची स्थापना कैलासवासी प्राचार्य TA कुलकर्णी सरांनी केली. त्याला आता 96 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे आणि पुढील 4 वर्षामध्ये हे महाविद्यालय 100 वर्ष पूर्ण करेल. या 100 वर्ष पूर्ततेच्या कालावधीमध्ये, या कालखंडामध्ये आपण सर्वजण इथे आहोत, हे अत्यंत भाग्याची गोष्ट आहे असं मी मानतो. HPT आर्ट्स आणि RYK सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जी परंपरा आहे ती अत्यंत दैदिप्यमान अशा प्रकारची परंपरा या विद्यार्थ्यांची आहे. अत्यंत दिग्गज विद्यार्थी या महाविद्यालयामधून ज्ञान संपादन करून बाहेर पडलेले आहेत. त्यामध्ये एकच नाव पुरेसं आहे असं मला वाटतं, ते म्हणजे आपल्या नाशिकचे भूषण आणि साहित्यातील मानबिंदू म्हणून ओळखला जाणारा जो ज्ञानपीठ पारितोषिक आहे ते मिळवणारे कैलासवासी कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर नामवंत कवी हे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राहिलेले आहेत. त्यांनी काही काळ आपला शैक्षणिक कालखंड आहे तो या महाविद्यालयामध्ये घालवलेला आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापक वसंत कानेटकर प्रसिद्ध नाटककार हे या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. यांचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे. अनेक प्रसिद्ध उद्योजक या महाविद्यालयामधनं ज्ञान संपादन करून बाहेर गेलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, लष्करी अधिकारी, नामवंत साहित्यिक, राजकीय नेतृत्व करणारे राजकीय नेते, उद्योजक, व्यावसायिक, अनेक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि समाजसेवा करणारे अनेक समाजसेवक सुद्धा या महाविद्यालयामधनं बाहेर पडलेले आहेत. त्यांनी इथे ज्ञान संपादन केलेले आहे. अनेक उत्तम माजी प्राध्यापक या महाविद्यालयाला लाभले आणि या महाविद्यालयाला त्यांनी समृद्ध केलं. त्यामध्ये काही मोजकीच नावं घ्यायची म्हटली तर मराठीचे प्राध्यापक आंबेकर या महाविद्यालयामध्ये होते. संस्कृतचे प्राध्यापक देवस्थळी या महाविद्यालयामध्ये कार्यरत होते. रसायनशास्त्राचे प्राध्यापक कुर्लेकर, ज्यांचं नाव अनेक माजी विद्यार्थी अत्यंत आदराने घेतात, प्राध्यापक दापके, प्राध्यापक सोहनी आणि मी सांगितलं त्याप्रमाणे प्राध्यापक वसंत कानेटकर आणि अशासारख्या अनेक प्राध्यापकांनी या महाविद्यालयाला समृद्ध केलेलं आहे. अनेक माजी विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाचं नाव भारतभर पसरवलेलं आहे. या महाविद्यालयाला एक नावलौकिक मिळवून दिलेला आहे आणि अशा ह्या महाविद्यालयामध्ये आपण इथे दाखल झालेला आहात, या महाविद्यालयामध्ये आपण आलेला आहात. या महाविद्यालयाची परंपरा जपण्याचं काम आमचं आजचे विद्यमान जे प्राध्यापक आहेत ते करत आहेत. ते आमच्या माजी प्राध्यापकांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमचे हे विद्यार्थी आहेत यांना अत्यंत चांगल्या प्रकारे घडवण्याचं काम, ज्ञानदान करण्याचं काम आम्ही करत आहोत, करणार आहोत. याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाहीये. विद्यार्थी मित्र हो, आपण या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे. प्रवेश घेत असताना आपण जेव्हा प्रवेश घेतो तेव्हा आपल्या मनामध्ये निश्चितपणे काहीतरी उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्या उद्दिष्टासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ते उद्दिष्ट गाठण्यासाठी, ते साध्य करण्यासाठी म्हणून आपण निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे आणि आमच्या ह्या सर्व विद्यार्थ्यांचं हे उद्दिष्ट साध्य व्हावं, त्यांना त्यांची ध्येय प्राप्ती व्हावी यासाठी म्हणून आमचे सर्व प्राध्यापक सहकारी आपल्याला सहकार्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी, आपल्याला त्या सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं मी आपल्याला मुद्दामून इथे सांगू इच्छितो. आपण या महाविद्यालयामध्ये येत असताना जर आपलं उद्दिष्ट ठरवलं नसेल तर मला असं वाटतं की आपण लगेचच ते उद्दिष्ट
ठरवलं पाहिजे. पूर्वीच्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये जे जे विद्यार्थी जात असत, पूर्वी विद्यार्थी जेव्हा जेव्हा शिक्षण घेत असत तेव्हा तेव्हा त्या काळामध्ये एखादी पदवी प्राप्त केली की लगेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असत. परंतु आत्ताचा हा काळ खूप बदललेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. आता स्पर्धा खूप वाढलेली आहे. अनेक पदवी प्राप्त विद्यार्थी आहेत ज्यांच्याशी आपल्याला स्पर्धा करायची आहे. आपलं ज्ञान फक्त आपल्या पदवी ज्ञानापर्यंत, आपल्या फक्त विषयापर्यंत मर्यादित राहू नये यासाठी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपण उद्दिष्ट निश्चितपणे ठरवले पाहिजे. आपल्याला माहिती असेल की आपलं हे जीवन अत्यंत संघर्षमय असतं. पुढे अनेक ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. प्रत्येक गोष्टी संघर्ष करावा लागणार आहे, म्हणजे स्पर्धा करावी लागणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण यशस्वी व्हावं यासाठी म्हणून आपण आत्ताच तयारी केली पाहिजे. अनेक ठिकाणी अनेक तज्ज्ञ आहेत ते असं सांगतात की जीवन एका युद्धाप्रमाणे आहे. युद्धामध्ये कुठेही दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस नसतं. जो जेता असतो त्यालाच सर्व मिळतं. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला दुसरा क्रमांक नकोय. रनर्सअप म्हणून आपल्याला राहायचं नाही. आपल्याला जेता म्हणून जर जगायचं असेल, जिंकायचंच असेल, तर त्यासाठी काही मूलमंत्र आहेत. त्यासाठी काही जाणकारांनी मांडून ठेवलेले काही पायऱ्या आहेत, टप्पे आहेत. आणि त्या टप्प्यांचं, त्या मूलमंत्रांचं आपण पालन केलं तर आपण जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. आणि त्यातला पहिला मंत्र, अनेक तज्ज्ञ व्यक्ती असं सांगतात की पहिला मंत्र असा आहे की ते क्लॅरिटी ऑफ ऑब्जेक्टिव्ह. आपल्याला काय मिळवायचंय ह्याबद्दल आपल्या मनामध्ये अत्यंत स्पष्टता हवी. आपल्यामध्ये संभ्रम नसावा. नाहीतर हे करू का ते करू, या बाजूला चांगलंय का त्या बाजूला चांगलंय, ह्यामध्ये आपण गुरफटलो तर आपला जो चांगला काळ आहे, ज्याला आपण असं म्हणतो की फॉर्मेटिव्ह इयर्स, तो ज्या काळामध्ये आपण काही साध्य करू शकतो, असा काळ केवढ्या संभ्रमावस्थेमध्ये निघून जाऊ शकतो. आणि म्हणून क्लॅरिटी ऑफ ऑब्जेक्टिव्ह हे महत्वाचं आहे. आणि ते आपण आता ठरवलं पाहिजे. आपल्याला उद्दिष्ट ठरवलं पाहिजे आणि हे उद्दिष्ट गाठण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. आता हे उद्दिष्ट वेगवेगळं असू शकेल. निश्चितपणे आपल्या प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगवेगळं असेल. पहिलं उद्दिष्ट निश्चितपणे एक असतं की आपलं ज्ञान संपादन करणं. आपल्याला, आपण ज्या विषयामध्ये आवड आहे, आपण ज्या विषयामध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्या विषयाचं सखोल ज्ञान संपादन करणं हे पहिलं कर्तव्य, हे पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे. परंतु नुसतंच ज्ञान संपादन करून जीवनामध्ये यशस्वी होता येत नाही. त्यासाठी अनेक पूरक गोष्टीची गरज असते. आणि ज्ञान संपादन करत असताना आपल्याला आवडीचा जो विषय आहे त्यामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे, ते विषय निवडलेलेच आहेत. त्यासाठीच पण आपल्याला जे सहकार्य आहे, त्यासाठी लागणाऱ्या जे रिसोर्सेस आहेत, त्या रिसोर्सेसची इथे रेलचेल आहे. या महाविद्यालयामध्ये अत्यंत उत्तम अशा प्रकारचं ग्रंथालय आहे, ज्यामध्ये अत्यंत दुर्मिळ पुस्तकं आहेत आणि त्यातनं आपण सखोल ज्ञान प्राप्त करू शकतो. अत्यंत तज्ज्ञ प्राध्यापक आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो, त्यांच्याकडनं आपल्या शंकाचं निरसन करून घेऊ शकतो आणि त्यांच्याकडून आणखी सखोल विषयाचं ज्ञान प्राप्त करू शकतो. आणि त्यासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे. परंतु तेवढं करत असताना आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्या अनेक पूरक गोष्टीची आवश्यकता असते, त्यासाठी सुद्धा आमचं महाविद्यालय कटिबद्ध आहे. आपल्या ह्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व घडवता यावं, उत्तम व्यक्तिमत्व त्यांचं व्हावं, त्यासाठी म्हणून आम्ही अनेक पूरक अशा प्रकारचे उपक्रम राबवतो. ऍक्टिव्हिटीज आमच्या महाविद्यालयामध्ये आहे आणि त्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमामधनं आपलं हे व्यक्तिमत्व आपण बदलवू शकतो. आपण या महाविद्यालयामध्ये जेव्हा प्रवेश घेत आहात तेव्हा ज्या प्रकारे आपण आले आहात त्याच्यापेक्षा अत्यंत सक्षम आणि अत्यंत
प्रभावी अशा प्रकारचे व्यक्ती म्हणून आपण या महाविद्यालयामध्ये बाहेर पडू शकता जर आपण ह्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी झालात तर. आणि मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की आपण ह्या ऍक्टिव्हिटीचा, या उपक्रमांचा त्या दृष्टिकोनातनं उपयोग करून घ्या. NSS सारखा उपक्रम आहे, यामध्ये सहभागी व्हा. आता NSS फक्त जास्तीचे जे काही गुण मिळतात त्यासाठी सहभागी होणारे अनेक विद्यार्थी आहेत आणि ते अगदी लहानसं प्रलोभन आहे असं मी मुद्दामून आपल्याला सांगेन. परंतु आपण ठरवलं तर आपल्यामध्ये आमूलाग्र बदल जर घडवायचा असेल तर NSS सारखी दुसरी ऍक्टिव्हिटी मला असं वाटतं की मला दिसत नाही. आपल्यामध्ये असलेले नेतृत्व गुण यामध्ये चांगल्या प्रकारे बाहेर सिद्ध होऊ शकतात आणि ते नेतृत्व गुणांना बळकटी मिळू शकते. आपल्यामध्ये समाजकार्याची आवड असेल तर ते समाजकार्य करण्याची जी आवड आहे त्या ह्यामधनं अत्यंत चांगल्या प्रकारे आपण पुढे आणू शकतो. त्याचप्रमाणे मला असं वाटतंय की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जे टीमवर्क आहे, ते टीमवर्क करण्याची जी चांगली हातोटी असेल, ती क्षमता असेल, ती विकसित करण्याचं जर माध्यम असेल तर ते NSSच्या माध्यमामधनं अशा प्रकारचं हे टीमवर्कची क्षमता आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे प्रभावीपणे आपण आपल्यामध्ये ज्याला संवर्धन करू शकतो ती आपल्यामध्ये आणू शकतो. मी अनेक विद्यार्थी बघितलेले आहेत की जे विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये आले आणि येत असताना त्या महाविद्यालयामध्ये आले असताना ते अत्यंत लाजरे, कधी न मिसळणारे, त्यांच्यामध्ये धाडसाचा अभाव, आत्मविश्वासाचा अभाव अशा प्रकारे आलेले विद्यार्थी जेव्हा या अनेक उपक्रमांमधनं सहभागी होऊ लागले तेव्हा त्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडताना मी बघितलेले आहे. आणि विद्यार्थी जेव्हा या महाविद्यालयामधनं बाहेर पडले तेव्हा अत्यंत प्रभावी व्यक्ती म्हणून हे बाहेर पडलेले मी इथे बघितलेले आहे आणि हे आपण साध्य करू शकतो. मला असं वाटतं की शिक्षणाचं, विशेषतः उच्च शिक्षणाचं हेच मुख्य ध्येय असावं की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यामध्ये या शिक्षणाचा उपयोग व्हावा असं मी मुद्दामून आपल्याला सांगेन. NSS मध्ये आपण सहभागी होऊन अशा प्रकारचं हे आपलं व्यक्तिमत्व अत्यंत चांगल्या प्रभावीपणे आपण घडवू शकतो. NCC सारखा उपक्रम आहे, ज्या विद्यार्थ्यांना शिस्तप्रिय जीवन आवडतं त्यांच्यासाठी ही अत्यंत चांगली मला असं वाटतं की संधी आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ड्रिल आवडतं, लष्करामध्ये जाण्याची आवड आहे, ज्या विद्यार्थ्यांना खडतर अशा प्रकारची काही ऍक्टिव्हिटीज करण्याची आवड आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी NCC हा अत्यंत उत्तम अशा प्रकारचा उपक्रम आहे. राष्ट्रप्रेम या उपक्रमामधनं जागृत होतं आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये एक शिस्त आणायची असेल तर NCC हा अत्यंत प्रभावी अशा प्रकारचा उपक्रम या महाविद्यालयामध्ये आहे. विशेष म्हणजे मागच्या काही वर्षापासून विद्यार्थिनींसाठी सुद्धा यामध्ये संधी आहे आणि विद्यार्थिनी यामध्ये सहभागी होऊ शकतात. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या अगोदरच्या शैक्षणिक कालखंडामध्ये काही क्षमता प्राप्त झालेल्या असतात, विशेषतः वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा वक्तृत्वाची क्षमता असेल, गायनाची क्षमता असेल. अशा ह्या विद्यार्थ्यांना आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सहकारी, विविध विभागातील आमचे विभाग प्रमुख हे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी निश्चितपणे सहकार्य करतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि आपण ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या क्षमता आहेत त्या विद्यार्थ्यांनी अशा ह्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं असं मी मुद्दामून आपल्याला आव्हान करेल. कारण आपण आपल्या महाविद्यालयाच्या बाहेर गेलं की तिथल्या अनेक तशाच समृद्ध आणि सामर्थ्यवान अशा दुसऱ्या स्पर्धकांशी आपला सामना होतो आणि त्यातनं आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आपली स्वतःची क्षमता आपल्याला कळायला लागते आणि आपण काय केलं पाहिजे याचंही योग्य मार्गदर्शन त्यातनं आपल्याला मिळत असतं. आणि म्हणून आपण सर्वांनी अशा प्रकारे क्षमता असतील तर त्या इतर महाविद्यालयामधील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन जास्त प्रमाणामध्ये त्याचा विकास करावा असं मी आपल्याला आवाहन करेल. आणि आम्ही सर्वजण म्हणजे सर्व प्राध्यापक सहकारी आपल्याला त्यामध्ये प्रोत्साहन निश्चितपणे देत असतो. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या क्षमता असतील, अशा प्रकारचे कौशल्य असतील, ते कौशल्य दाखवण्याची, कौशल्य
आमच्या समोर सादर करण्याची एक संधी, स्पंदन हा एक आमचा कार्यक्रम आहे. तो आमच्या महाविद्यालयामध्ये स्पंदन हा कार्यक्रम, विविध गुणदर्शनाचा हा कार्यक्रम आपण राबवत असतो. यामध्ये नृत्य, नाट्य, आविष्कार अशा प्रकारचे अनेक सादरीकरण विद्यार्थी करतात आणि एक साधारणतः 2 ते 3 तासाचा उत्तम अशा प्रकारचा कार्यक्रम हा महाविद्यालयामध्ये सादर केला जातो. त्यामध्ये आमचे सर्व विद्यार्थी सहभागी होतात, विद्यार्थीच नियोजन करतात आणि विद्यार्थीच त्याच्यामध्ये सादरीकरण करतात. आमचे सर्व प्राध्यापक सहकारी त्यांना मदत करत असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात. परंतु हा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असतो आणि यातनं आपलं निश्चितपणे व्यक्तिमत्व पुढे सुधारत असतं. त्यामुळे इथेही आपण मला असं वाटतं मनापासून आपण याच्यामध्ये सहभागी व्हाच, परंतु उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहकार्य करा आणि सहभागी व्हा, असं मी आपल्याला मुद्दामून आवाहन करेल. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनी मंच हा विद्यार्थिनींसाठीचा एक वेगळा व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. याच्या अंतर्गत आमच्या महाविद्यालयामध्ये, आपल्या समाजामध्ये नाशिक बाहेरील ज्या महिला उद्योजक आहेत, ज्या महिला यशस्वी झालेल्या आहेत, यशस्वी महिलांचं जे संवाद आहे तो विद्यार्थिनीशी घडवून आणला जातो आणि त्यामधनं आमच्या विद्यार्थिनींना निश्चितपणे प्रेरणा मिळते. त्यामध्येही आपण सर्व विद्यार्थिनींनी सहभागी व्हावं असं मी आपल्याला मुद्दामून आवाहन करेल. विविध विभाग अनेक उपक्रमांचं त्यांच्या विषयाशी निगडीत असतील, त्यांना पूरक जे विविध उपक्रम असतील त्या उपक्रमांचं आयोजन करत असतात आणि त्या विविध उपक्रमांमध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावं असं मी आपल्याला मुद्दामून इथे आज सांगू इच्छितो. कम्प्युटर विभाग आहे, जेनेसिसचं ते आयोजन करतात. जेनेसिस हा अनेक वर्षापासून या विभागाचं एक आकर्षण राहिलेलं आहे आणि त्यामधनं त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाशी निगडीत असलेले अनेक जे स्किल्स आहेत ते प्राप्त करण्याची संधी मिळत असते. अंकुर आहे, हे सायकोलॉजी विभागाचा हा उपक्रम आहे. सायकोलॉजी विभाग हा उपक्रम आयोजित करत असतो आणि त्या विद्यार्थ्यांना त्यामधनं अनेक गोष्टी सादर करण्याची संधी देत असतो. त्यामध्ये सहभागी व्हा. त्याचप्रमाणे इंग्लिश विभाग आहे, लिटफेस्ट म्हणून त्यांचा हा उपक्रम आहे. त्यामध्ये सर्व विद्यार्थी इंग्लिश विभागाचे सहभागी होतात. संस्कृत विभागाचा जो उपक्रम आहे त्या संस्कृत विभागाच्या उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊ शकतात आणि अत्यंत उत्तम अशा प्रकारचे उपक्रम संस्कृत विभागही राबवत असतो. मराठी विभाग आहे, मराठी विभाग सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या मराठी दिनाच्या निमित्तानं आयोजित करत असतो, त्याच्यामध्ये आपण सहभागी होतो. बहिशाल मंडळाचे जे लेक्चर सिरीज आहेत तो हा विभाग आयोजित करत असतो, त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं ज्ञान आपल्याला त्यातनं आपण प्राप्त करू शकतो. त्याचप्रमाणे मला माहिती आहे की जर्नलिझम विभाग आहे. जर्नलिझम हा विभाग पोस्ट ग्रॅज्युएट विभाग जरी असला तरी अत्यंत चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो आणि या विभागाच्या माझ्या उपप्राचार्य सहकारी वृंदा भार्गवे मॅडम या स्मार्ट कट्टा हा नावाचा जो उपक्रम आहे त्यामध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये अत्यंत नामवंत तज्ज्ञ म्हणा, समाजामध्ये ज्यांनी विशेष उल्लेखनीय अशा प्रकारचं काम केलेलं आहे, अनेक क्षेत्रामध्ये जे अत्यंत चांगले तज्ज्ञ म्हणून नावाजलेले आहेत, अशा व्यक्तींना आमंत्रित करून आम्ही त्यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणतो आणि त्यातनं विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या गोष्टीची माहिती होते आणि प्रेरणाही मिळते असं मला वाटतं. या सर्व उपक्रमांमध्ये आपण मनापासून जर सहभागी झालात तर आपण अत्यंत चांगल्या प्रकारचे व्यक्तिमत्व म्हणून मिळवू शकता, चांगल्या प्रकारचे व्यक्ती म्हणून या महाविद्यालयामधनं निश्चितपणे बाहेर पडाल याबद्दल माझ्या मनामध्ये संशय नाही आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण आमच्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी व्हाच, परंतु त्याचबरोबर मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे की आमच्या महाविद्यालयामध्ये आविष्कार सारखी जी रिसर्च कॉम्पिटिशन असते, रिसर्च प्रोजेक्टची कॉम्पिटिशन असते,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेली असते. यामध्ये ज्यांना ज्यांना विज्ञानामध्ये आवड आहे, ज्यांना ज्यांना विज्ञानामध्ये संशोधन करायचंय, अशा ह्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन मार्गदर्शन करून सहभागी होण्यासाठी आमचे सर्व प्राध्यापक सहकारी मार्गदर्शन करतात, त्यांना प्रोत्साहन देतात. त्यामध्येही आपण सहभागी होऊ शकता. त्याचप्रमाणे सायन्स एक्झिबिशन ही एक संकल्पना घेऊन आमच्या महाविद्यालयातील काही प्राध्यापक सहकारी एक सायन्स एक्झिबिशन आयोजित करत असतात. केमिस्ट्री सारखा हा जो विभाग आहे, हा केमिस्ट्रीवर आधारित क्विज कॉम्पिटिशन आयोजित करत असतो. ती आंतरवर्गीय म्हणजे इथल्याच केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी असते. त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयातील केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अशा प्रकारची ही कॉम्पिटिशन आयोजित केलेली असते आणि त्यातनं अनेक विद्यार्थी आपल्या ह्या विषयातील ज्ञानाचं, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपली क्षमता सिद्ध करतात, त्यांना त्यांचं माहिती होते आणि आपण काय करायचं आहे याचीही जाण आमच्या विद्यार्थ्यांना होत असते. आमच्या महाविद्यालयामध्ये स्पोर्ट्ससाठी सुद्धा विशेष प्रोत्साहन आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो. अनेक उत्तम खेळाडू या महाविद्यालयानं नाशिकला दिलेले आहेत, इव्हन महाराष्ट्राला आणि भारताला सुद्धा दिलेले आहेत. मोठं क्रीडांगण या महाविद्यालयामध्ये, या क्रीडांगणावरती आपण आपल्याला पाहिजे तो खेळ, ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे तो खेळ आपण खेळू शकतो. अनेक खेळाचं साहित्य, अनेक क्रीडा प्रकारामध्ये आमच्या ह्या महाविद्यालयात विद्यार्थी पार्टिसिपेट होत असतात आणि विद्यापीठाच्या स्तरावरती हे विद्यार्थी या महाविद्यालयाचं नाव निश्चितपणे वाढवत असतात. अनेक विद्यार्थी आहेत आणि या सर्वांचं नाव घेणे ते शक्य होणार नाही, परंतु आपल्याला ही संधी आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना खेळासाठी सुद्धा प्रोत्साहन देतो. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये त्यांनी सहभागी व्हावं म्हणूनही प्रोत्साहन देतो. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं म्हणून प्रोत्साहन देतो. मला अभिमान वाटतो आपल्याला सांगायला की मागची अनेक वर्ष लोकसत्ताने आयोजित केलेली जी लोकांकिका स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये या महाविद्यालयाचा संघ सहभागी होतो आणि तिथे पारितोषिक मिळवतो. मागच्या वर्षी 2रा क्रमांक मिळाला होता, परंतु त्याची जवळपास मागचे 3 वर्ष या महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि लोकसत्ता आयोजित जी वक्ता दस सहस्त्रेषु ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये सुद्धा आमच्या महाविद्यालयामध्ये राज्यस्तरावरती 1ला, 2रा, 3रा क्रमांक आजपर्यंत मिळवणारे वक्ते या महाविद्यालयामध्ये झालेले आहेत. अशाच प्रकारचे वक्ते, अशाच प्रकारचे मला असं वाटतं की नाट्य अभिनेते, नाट्य कलाकार या महाविद्यालयामध्ये आणखी घडावे. आपल्यामध्ये निश्चितपणे अशा प्रकारचे कलाकार असतील असं मला वाटतं. तुम्हा सर्वांना आम्ही सहकार्य करणार आहोत आणि या सर्व स्पर्धांमध्ये आपण सहभागी व्हावं. आम्ही फक्त आमच्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतो असं नाही, तर समाजासाठी जे विविध उपक्रम आपण राबवतो, स्वच्छता असेल, वृक्ष लागवड असेल, पर्यावरण जागृती असेल, गोदावरीचं प्रदूषण असेल, आपल्या गणपतीचं विसर्जन असेल किंवा गणपती मूर्तीचं दान आहे, त्यामध्ये आमचे विद्यार्थी सहभागी होतात. प्रदूषण कमी करण्यासाठी जागृती करतात. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी NSSच्या माध्यमामधनं अनेक गावामध्ये जाऊन त्या गावातील ग्रामस्थांना, तिथल्या नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देतात. अशा प्रकारच्या ह्या उपक्रमामध्ये आपण सहभागी झालात तर आपण एक उत्तम अशा प्रकारचं व्यक्तिमत्व घेऊन निश्चितपणे या महाविद्यालयामधनं बाहेर पडणार आहात. आणि त्याचबरोबर अत्यंत चांगल्या प्रकारचं ज्ञान जर आपल्या जवळ असेल तर आपण जीवनामध्ये पुढे निश्चितपणे यशस्वी व्हाल, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आपण या महाविद्यालयामध्ये येत आहात, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि या महाविद्यालयामधनं आपण ज्ञान संपादन करून एक उत्तम अशा प्रकारचं व्यक्तिमत्व घेऊन बाहेर पडावं, अशा शुभेच्छा आपणा सर्वांना देतो. आणि मी माझे हे स्वागताचे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.